The weakest teacher. एपिसोड 1. एक नल्ला शिक्षक आणि रात्रीचे 3 वाजताचा तो चमत्कार. Background music. Sad violin shifting to intense techno. नाशिक, महाराष्ट्र. रात्रीचे 2:58 वाजले. आरव देशमुख 24 वर्ष आपल्या अंधाऱ्या खोलीत बसून लॅपटॉपवर ॲनिमे बघत असतो. तो स्वतः एक अयशस्वी इंजिनियर आहे जो आता पार्ट टाइम व्हिडिओ एडिटिंग करून घर चालवतोय. आरव स्वतःशीच काय आयुष्य आहे माझं. ना नोकरी ना छोकरी. देवा फक्त एकदा संधी दे. मी दाखवून देईन मी काय करू शकतो. क्लॉक 3 AM. अचानक त्याच्या जुन्या फोनची स्क्रीन चमकते. कोणताही नंबर नाही, फक्त एक मेसेज येतो. डू यू वॉन्ट टू रिसेट युअर लाईफ? येस नो. आरव हसतो. नक्कीच कोणता तरी स्पॅम असेल. तो मजेत येसवर क्लिक करतो. अचानक अख्खी खोली जोरात हलायला लागते. एक निळा प्रकाश ब्लू पोर्टल जमिनीतून बाहेर येतो आणि आरवला आत ओढून घेतो. सीन 2. द ट्रान्सफर. न्यू बॉडी न्यू वर्ल्ड. आरव शुद्धीवर येतो. त्याला डोक्याला प्रचंड वेदना होत असतात. त्याला जाणवतं की तो एका विलासी पण अस्ताव्यस्त खोलीत पडलेला आहे. आजूबाजूला रिकाम्या बाटल्या पडल्या आहेत. तो आरशात बघतो आणि ओरडतो, हा मी नाहीये. हा कोण काका आहे? आरशात एक 30 वर्षांचा माणूस दिसतोय. विखुरलेले केस, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, पण दिसायला देखणा. सिस्टम इंटिग्रेटेड. होस्ट नेम आरव सेम नेम. वर्ल्ड ऑरिक्स प्राइम टेरा कॉन्टिनेंट. आयडेंटिटी सीनियर टीचर ॲट टेरा मॅजिक अकॅडमी. रेप्युटेशन नल्ला टीचर, सर्वात भंगार शिक्षक. करंट स्टेटस दारूच्या नशेमुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला होता. आरव काय? मी मेल्यावर एका दारुड्या टीचरच्या शरीरात आलो आणि तेही मॅजिक अकॅडमी? मला तर साधी मेणबत्ती पेटवता येत नाही. सीन 3. क्लास F. द रिजेक्ट्स. आरव लंगडत लंगडत अकॅडमीच्या कॉरिडॉरमधून चालतो. वाटेत जाणारे इतर शिक्षक त्याच्याकडे बघून हसतात. टीचर 1, बघा तो नल्ला पुन्हा आला. आज तरी शुद्धीत आहे का? टीचर 2, त्याच्या क्लास F मधले पोरं त्यालाच मारून बाहेर काढतील आज. आरव क्लास Fच्या दारासमोर उभा राहतो. आतून आरडाओरडा आणि वस्तू फुटण्याचे आवाज येत असतात. तो दार उघडतो. आतलं दृश्य एक मुलगा बाकावर आग लावून त्यावर मॅगी बनवतोय. दुसरीकडे 2 मुलं तलवारीने भांडतायत आणि कोपऱ्यात एक मुलगी शांतपणे बसून आहे. लायरा. तिचे डोळे थंड आणि धारदार आहेत. ती या क्लासची सर्वात टॅलेंटेड पण बंडखोर विद्यार्थी आहे. लायरा आरवकडे न बघता, परत का आलात सर? काल तर तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही राजीनामा देणार आहात. जाऊन पुन्हा झोपा. सगळा क्लास हसायला लागतो. सीन 4. द फर्स्ट शोडाऊन. क्लासचा सर्वात मोठा गुंड मुलगा ब्रॉक आरवच्या समोर येऊन उभा राहतो. त्याच्या हाताचे स्नायू दगडासारखे कडक आहेत. ब्रॉक, ए नल्ल्या, आज माझं डोकं गरम आहे. चल आम्हाला काहीतरी कूल जादू दाखव, नाहीतर तुला खिडकीतून खाली फेकून देईन. आरव प्रचंड घाबरतो. त्याचे पाय लटपटायला लागतात. सिस्टम अलर्ट. हिडन क्वेस्ट. सर्व्हाइव्ह द डिसरिस्पेक्ट. स्किल ॲक्टिवेटेड. द आय ऑफ ट्रूथ. टार्गेट ॲनालिसिस. ब्रॉकच्या शरीरात मनाफ्लो चुकीच्या दिशेने होतोय. त्याच्या उजव्या खांद्यावर एक जखम आहे. आरव आपला दरारा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तो शांतपणे ब्रॉकच्या डोळ्यात बघतो. आरव, ब्रॉक, तुझ्या उजव्या खांद्याला खूप वेदना होत आहेत ना? तुझी पावर वाढत नाहीये कारण तू चुकीच्या पद्धतीने सराव करतोयस. ब्रॉक थबकतो. त्याला आश्चर्य वाटतं कारण ही गोष्ट कोणालाच माहीत नव्हती. ब्रॉक, तुला कसं कळलं? आरव स्वॅगमध्ये, कारण मी तुझा शिक्षक आहे. एपिसोड एंडिंग क्लिफहँगर. आरवने ब्रॉकला गप्प तर केलं, पण सिस्टीमची पुढची नोटिफिकेशन बघून त्याचे धाबे दणाणतात. सिस्टम मेन क्वेस्ट. मिशन. क्लास Fला 1 महिन्यात टॉप क्लास बनवा. रिवॉर्ड गॉड मोड फ्रॅगमेंट. पेनल्टी इफ फेल. तुमचा आत्मा कायमचा नष्ट होईल. तेवढ्यात लायरा उभी राहते आणि आरव जवळ येते. लायरा, जर तुम्ही आम्हाला एका आठवड्यात हरवलं नाही तर आम्ही स्वतः तुम्हाला या अकॅडमीतून हाकलून देऊ. चॅलेंज मान्य आहे? आरव मनात विचार करतो, बापरे, या पोरांना शिकवणं म्हणजे मरण्यासारखं आहे. टू बी कंटिन्यूड. झिरो टू गॉड मोड. द लेजंड ऑफ द वीकेस्ट टीचर. एपिसोड 2. पहिली ट्रेनिंग. की शुद्ध छळ. बॅकग्राऊंड म्युझिक अपबीट अँड कमेडिक. टेरा मॅजिक अकॅडमी सकाळी 8 वाजता. आरव आपल्या क्लासमध्ये क्लास F प्रवेश करतो. त्याच्या हातात पुस्तकांऐवजी एक रिकामी बादली आणि काही दोरखंड आहेत. सगळे स्टुडंट्स त्याच्याकडे हा नक्की वेडा झालाय अशा नजरेने बघतात. झॅक, काय सर, आज मॅजिक शिकवणार की आमची विहीर खोदायला नेणार? सगळे हसतात. आरव मनात, स्टार सिस्टीम ही पोरं ऐकणार नाहीत. काहीतरी आयडिया दे. सिस्टम नोटिफिकेशन. न्यू स्किल अनलॉक्ड. टीचर्स प्रेशर इफेक्ट. 1 मिनिटासाठी तुमचा आवाज इतका भारी होईल की समोरच्याची बोलती बंद होईल. आरव जोरात ओरडतो, शांत बसा.
अख्खा क्लास थरथर कापतो. पिन ड्रॉप सायलन्स. आरव, आज आपण कोणतंही मॅजिक शिकणार नाही. आज आपण माना कंट्रोल शिकणार आहोत. ग्राउंडवर चला. सीन 2, द टॉर्चर. ट्रेनिंग. ग्राउंडवर आरव सगळ्यांच्या पायाला जड दगड बांधतो. ब्रॉक, सर हे काय आहे? आम्ही इथे जादू शिकायला आलोय, हमाली करायला नाही. आरव, ब्रॉक, तू जेव्हा तुझा फायर फिस्ट वापरतोस तेव्हा तुझा पाय थरथर कापतो. कारण तुझं बेस कमकुवत आहे. जोपर्यंत जमिनीशी तुमचं कनेक्शन स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुमचं मॅजिक हवेत विरून जाईल. सिस्टम, मिशन. Make them run 10 laps with weights. Reward, group mana sync. Failure, you have to run 50 laps alone. आरव, चला पळा. जो थांबेल त्याला आज जेवण मिळणार नाही. लायरा शांतपणे पळायला सुरुवात करते. तिला जाणवतंय की या नल्ल्या टीचरमध्ये काहीतरी बदललंय. तिचे निळे डोळे आरवचं निरीक्षण करत असतात. सीन 3, फनी मिसअंडरस्टँडिंग. पळता पळता झॅक दमतो आणि आरवजवळ येतो. झॅक, सर मला खूप गरम होतंय. माझ्या अंगातून वाफा निघतायत. हे इंटरनल पॉवर जागृत झाल्याचं लक्षण आहे का? आरव त्याच्याकडे बघून, नाही रे गाढवा, तू खूप वेळ उन्हात पळतोयस आणि तुला घाम आलाय. डोकं चालवू नको, पाय चालव. क्लासमध्ये पुन्हा हशा पिकतो. आरव आता हळूहळू मुलांमध्ये मिसळू लागलाय. सीन 4, द एम्बुश. राडा. तेवढ्यात तिथे क्लास ए टॉपर क्लासचे विद्यार्थी आणि त्यांचा घमंडी टीचर प्रोफेसर विक्टर येतात. विक्टर, काय आरव, तुझ्या या कचऱ्याला विद्यार्थ्यांना पळवून तू काय ऑलिम्पिकमध्ये नेणार आहेस का? मॅजिक म्हणजे बुद्धिमत्ता आणि शक्ती असते, मजुरी नाही. क्लास ए ची मुलं क्लास एफ ला चिडवायला लागतात. आरव शांतपणे पुढे येतो. आरव, विक्टर, जर माझ्या या मजुरांनी तुझ्या टॉपर्सना एका साध्या चॅलेंजमध्ये हरवलं तर तू सर्वांसमोर कबूल करशील की तू एक बोगस टीचर आहेस. सगळे थक्क होतात. क्लास एफचे मुले पण घाबरतात. सर, हे काय करून बसलात? सिस्टम अलर्ट. सडन क्वेस्ट, द डिग्निटी बॅटल. चॅलेंज, 3 दिवसात क्लास एफला कॉम्बॅट रेडी बनवा. रिवॉर्ड, रेअर वेपन फॉर होस्ट. एपिसोड एंडिंग क्लिफहँगर. विक्टर हसून चॅलेंज स्वीकारतो आणि निघून जातो. लायरा आरवच्या जवळ येते. तिचा चेहरा रागाने लाल झालाय. लायरा, तुम्ही काय केलं हे? आम्हाला साधं फायरबॉल टाकता येत नाही आणि तुम्ही थेट क्लास ए सोबत पंगा घेतला. आरव तिच्याकडे बघतो आणि एक रहस्यमयी स्मितहास्य देतो. आरव, तुमच्याकडे मॅजिक नाहीये, पण तुमच्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे कधीच नसेल. उद्या सकाळी 4 वाजता या. आपली खरी गॉड मोड जर्नी उद्यापासून सुरू होईल. तेवढ्यात आरवच्या खिशातून एक बाटली पडते. ब्रॉक, सर ही काय दारू आहे? आरव, नाही, हे माझं सिक्रेट पोशन आहे. खरे तर ते साधं लिंबू सरबत असतं, पण सिस्टीमने त्याला बूस्ट केलेलं असतं. टू बी कंटिन्यूड. पुढच्या एपिसोड सिरीज झिरो टू गॉड मोड, द लेजंड ऑफ द वीकेस्ट टीचर. एपिसोड 3, 3 दिवस, एक चॅलेंज आणि लिंबू सरबत. बॅकग्राऊंड म्युझिक, इंटेन्स ट्रेनिंग मॉन्टाज ड्रम्स. पहाटेचे 4 वाजलेत. अकॅडमीचं ग्राउंड पूर्णपणे शांत आहे, फक्त धुकं पसरलंय. क्लास एफचे विद्यार्थी झॅक, ब्रॉक आणि लायरा डोळे चोळत तिथे येतात. त्यांना वाटलं होतं की आरव झोपलेला असेल, पण आरव तिथे आधीच शवासन योगा करत बसला होता. आरव, गुड मॉर्निंग चॅम्पियन्स. आजपासून तुमचं आयुष्य बदलणार आहे. ब्रॉक, सर आम्हाला 3 दिवसात क्लास एला हरवायचं आहे. हे शक्य आहे का? त्यांच्याकडे फायरस्टॉर्म आणि आईस स्पिअर्स सारखी मोठी मॅजिक आहेत. आरव हसतो आणि आपल्यासमोर 3 बादल्या ठेवतो. आरव, त्यांच्याकडे मोठी मॅजिक आहे, पण तुमच्याकडे प्रिसिजन, अचूकता नाहीये. सिस्टम, टॅक्टिकल मॅप ऑन कर. सिस्टम, स्कॅनिंग स्टुडंट्स. झॅक, वीज जास्त आहे पण ती वाया घालवतो. ब्रॉक, ताकद जास्त आहे पण वेग कमी आहे. लायरा, टॅलेंट प्रचंड आहे पण मनात भीती आहे. सीन 2, द वियर्ड ट्रेनिंग. आरव त्यांना एक अजब टास्क देतो. आरव, झॅक, तुला या बादलीतल्या पाण्याला हात न लावता गरम करायचं आहे. फक्त एक थेंब पाणी उडालं तरी तुला पुन्हा 100 उठापशा काढाव्या लागतील. झॅक, पण सर मी तर फक्त जोरात वीज पाडू शकतो. आरव, तीच तुझी चुकी आहे. वीज पाडू नको, तिला कंट्रोल कर. एनर्जी वाचवायला शिक. दुसरीकडे तो लायराला एका खांबावर उभं करतो आणि तिला डोळे बंद करून आजूबाजूच्या पानांचा आवाज ओळखतो. काही आहे का? सिस्टम स्टोअर. आयटम, द गॉड्स लेमनेड 1000 पटीने थकवा दूर करतो. कॉस्ट 50 रेप्युटेशन पॉइंट्स. स्टेटस, परचेस्ड. आरव त्यांना ते सिक्रेट पोशन लिंबू सरबत प्यायला देतो. ते पितात झॅकच्या अंगात अचानक 10 हत्तींचं बळ येतं. सीन 3, दंगा आणि डोका. दुपारी क्लास एचे विद्यार्थी पुन्हा त्यांना चिडवायला येतात. क्लास ए विद्यार्थी, काय मजुरांनो, लिंबू सरबत पिऊन युद्ध जिंकणार का? झॅक चिडतो पण आरव त्याला खुणेने थांबवतो. आरव, अरे बाळांनो, युद्ध तलवारीने नाही तर मेंदूने जिंकलं जातं. जा,
जाऊन आपली पुस्तकं वाचा, कारण 3 दिवसांनी तुमचे मेंदू सुन्न होणार आहेत. विक्टर क्लास एचा टीचर लांबून बघत असतो. त्याला थोडी भीती वाटायला लागते की हा नल्ला टीचर काहीतरी मोठा प्लॅन करतोय. सीन 4 ते 3 दिवसानंतर. रणसंग्राम. अकॅडमीचं स्टेडियम हाऊसफुल आहे. क्लास ए विरुद्ध क्लास एफ. सगळे लोक हसतायत, पैजा लावतायत की क्लास एफ 1 मिनिटात हरेल. पहिला सामना ब्रॉक विरुद्ध क्लास एचा टॉपर मुलगा. ब्रॉक रिंगमध्ये येतो. समोरचा मुलगा मोठे अग्नीचे गोळे फायरबॉल्स फेकू लागतो. ब्रॉक घाबरतो, पण त्याला आरवचा आवाज ऐकू येतो. ब्रॉक, त्याची ताकद नको बघू, त्याच्या पायाची हालचाल बघ. सिस्टम स्किल शेअर्ड. प्रिडिक्टिव्ह आय लेव्हल 1. ब्रॉक अचानक खाली वागतो आणि त्या मुलाचा वार चुकवतो. तो फक्त आपल्या हाताचा एक छोटा धक्का त्या मुलाच्या पोटाला देतो. बूम. क्लास एच्या टॉपरिंगच्या बाहेर. सगळं स्टेडियम शांत होतं. हेडमास्टर खुर्चीवरून उभे राहतात. हेडमास्टर, हे कसं शक्य आहे? एका लेव्हल 0च्या मुलाने लेव्हल 10च्या मुलाला हरवलं. एपिसोड एंडिंग क्लिफहँगर. आरवच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य असतं. पण तेवढ्यात लायरा रिंगमध्ये येते. तिच्यासमोर क्लास एची सर्वात खतरनाक मुलगी उभी आहे. अचानक स्टेडियममध्ये बर्फाचं वादळ सुटतं. सिस्टम वॉर्निंग, वॉर्निंग, वॉर्निंग. शत्रूने इल्लीगल मॅजिक टॅब्लेट घेतली आहे. डेंजर लेव्हल एस रँक. आरव घाबरतो. स्टार, हे तर फसवणूक आहे. लायरा वाचू शकणार नाही. लायरा आरवकडे बघते आणि डोळ्यांनीच विचारते, सर, आता काय करू? आरवचा हात आपल्या सिस्टम स्क्रीनकडे जातो. आरव, सिस्टम गॉड मोडचा पहिला तुकडा अनलॉक कर. टू बी कंटिन्यूड. तो पहिल्यांदा सिस्टीमची खरी ताकद वापरणार आहे. Series 0 to God Mode, The Legend of the Weakest Teacher. एपिसोड 4 गॉड मोड अनलॉक आणि लायराचा रुद्रावतार. Background music, intense dark orchestral. स्टेडियमचं वातावरण तापलेलं आहे. क्लास एची मुलगी सेलेना हिने इल्लीगल टॅब्लेट घेतल्यामुळे तिचे डोळे लाल झालेत आणि तिच्या शरीरातून काळं मॅजिक बाहेर पडतंय. प्रेक्षकांमध्ये ओरडाओरडा सुरू होतो. हे तर डार्क मॅजिक आहे. लायरा मरून जाईल. लायरा स्टेजवर थरथर कापत आहे. तिची आईसवॉल त्या काळ्या आगीसमोर मेणासारखी विरघळतीये. आरव मनात, स्टार सिस्टीम, लवकर काहीतरी कर. लायराची लेवल खूप कमी आहे. ती हे सहन करू शकणार नाही. सिस्टम इमर्जन्सी ऑथरायझेशन ग्रांटेड. ॲक्टिवेटिंग स्किल शेअर्ड सोल गॉड मोड फ्रॅगमेंट 1. इफेक्ट होस्टची सिस्टम पॉवर तात्पुरती विद्यार्थ्याला ट्रान्सफर केली जाईल. वॉर्निंग, यामुळे होस्टला आरवला प्रचंड थकवा येईल. आरव ओरडतो, लायरा, घाबरू नकोस. डोळे बंद कर आणि माझ्या आवाजावर लक्ष दे. आरवचे हात चमकू लागतात. एक निळी ऊर्जा त्याच्या शरीरातून निघून थेट लायराच्या हृदयाला भिडते. Scene 2, The Goddess of Frost. लायराचे डोळे उघडतात, पण आता ते निळे नाहीत तर चंदेरी सिल्वर झाले. तिच्या आजूबाजूला जमिनीवरून बर्फाचे अणकुचीदार सुळे बाहेर येतात. सेलेना, डार्क आवाजात, तू मला हरवू शकत नाहीस. ती एक मोठा काळा गोळा लायराच्या दिशेने फेकते. लायरा फक्त आपला एक बोट वर करते. ॲब्सोल्यूट झिरो. पूर्ण स्टेडियम एका सेकंदात गोठतं. तो काळा गोळा हवेतच बर्फाचा गोळा बनून खाली पडतो आणि फुटतो. लायरा शांतपणे चालत सेलेनाच्या जवळ जाते आणि तिच्या कपाळाला स्पर्श करते. सेलेनाच्या अंगातलं सगळं डार्क मॅजिक शोषलं जातं आणि ती बेशुद्ध पडते. Winner, Class F minus Lyra Vensari. Scene 3, आरवचा फ्लॉप स्वॅग. सगळेजण थक्क झालेत. हेडमास्टर धावत खाली येतात. हेडमास्टर, आरव, हे काय होतं? तू लायराला कोणती विद्या शिकवलीस? आरव स्वॅगमध्ये उभा राहण्याचा प्रयत्न करतो. हे तर काहीच नाही हेडमास्टर, मी तर फक्त तिला सांगितलं होतं की. आरवचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सिस्टीमचा साईड इफेक्ट सुरू होतो. त्याचे पाय लटपटतात आणि तो थेट हेडमास्टरच्या अंगावर पडतो. System. Energy depleted. New reputation rank. Rising legend. Reward unlocked. Teacher's Dorm Deluxe Edition. सीन 4 रात्रीचा गुप्त प्लॅन. रात्री आरव आपल्या नवीन आलिशान खोलीत आरामात बसलेला असतो. लायरा तिथे येते. तिच्या हातात एक औषधाचा काढा असतो. लायरा, सर, आज जे झालं ते तुमच्यामुळे होतं ना? तुम्ही तुमची ताकद मला दिली होती. आरव सावरून घेत, अरे नाही ग, ते तुझ्याच आत होतं. मी फक्त तुला रस्ता दाखवला. लायरा थोडी लाजते आणि खाली बघते. लव्ह मीटर 15%. ट्रस्ट लेवल इन्क्रीज्ड. तेवढ्यात खिडकीवर कोणीतरी दगड मारतं. आरव बाहेर बघतो तर क्लास एफचे सगळे पोरं तिथे उभी असतात. ब्रॉक, सर, आज आपण पार्टी करणार. तुमच्या त्या लिंबू सरबताने आम्हाला वेड लावलाय. आरव हसतो, पण अचानक त्याला सिस्टीमचा एक गंभीर मेसेज येतो. Episode ending cliffhanger. सिस्टम अर्जंट मेसेज. न्यू थ्रेट डिटेक्टेड. द रिअल नल्ला टीचरकडून कुणीतरी कर्ज घेतलं होतं. शॅडो डेट कलेक्टर्स अकॅडमीच्या गेटवर पोहोचले आहेत. अमाऊंट 1 मिलियन गोल्ड क्रिस्टल्स. आरव ओरडतो, काय? 1 मिलियन?
अरे त्या जुन्या आरवने एवढे पैसे कुठे उडवले? खोलीचं दार जोरात वाजतं. धडाम. बाहेरून एक भारी आवाजात कोणीतरी म्हणतं, आरव पैसे दे, नाहीतर तुझे विद्यार्थी आमचे गुलाम होतील. आरव खिडकीतून उडी मारण्याचा विचार करतो, पण सिस्टीम म्हणते नो एक्झिट. To be continued. एक वीडियो बनाने में मेरी किडनी, ओह सॉरी मेरा बहुत सारा वक्त लगता है, तो थोड़ा प्यार दिखाओ. लाइक शेयर और सब्सक्राइब कर दो ताकि अगली स्टोरी तक मैं जिंदा रहूं. मिलते हैं आगो किस माइन.